नमस्कार मंडळी, मी तुमची नवीन यूट्यूबर सुषमा बोलत आहे. तर चला आज बनवूया कांदा, झिंगे आणि बाजरीची भाकर. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये जिरे, कांदा, हिरवी मिरची आणि मीठ, थोडी हळद आणि थोडे धणे पावडर टाकून ते मिश्रण चांगले होऊ द्यायचे आहे. आणि चांगले धुतलेले झिंगे आपण त्यामध्ये टाकायचे आहे. झिंगे हे थोडे कडक असते, त्यामुळे त्याला मऊसूद असे शिजू द्यायचे आहे. त्यामध्ये थोडा सांबार टाकलेला आहे. परातीत बाजरीच्या भाकरीचे पीठ घेतलेले आहे आणि ते मी मळत आहे. तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे मी. बाजरीची भाकर ही थंड पाण्याचीच हातावर छान अशी वळवता येते. छान अशी बाजरीची भाकर माझी गोल अशी झालेली आहे आणि तवा गरम असल्यामुळे ती बातच अशी एका साईडनं शिजून येईल. आणि बाजरीची भाकर तयार झालेली आहे आणि मी ते तव्यावर टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही बाजरीची भाकर आणि कांदा झिंगे अशी ही आपली बाजरीची भाकर छानपैकी झालेली आहे, कडक झालेली आहे. आणि ती मी आता ताटामध्ये वाढत आहे. ताटामध्ये बाजरीची भाकर, कांदा झिंगे, शेंगदाणे, लाल मिरचीचा खरडा आणि उडदाची डाळ असे हे माझे जेवण ताट तयार झालेले आहे. तर या